नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा माते चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी साधा पण तितकाच महत्त्वाचा विषय पुन्हा एकदा घेणार आहोत। तो म्हणजे स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि स्वयंपाकघरात होणारा प्रादुर्भाव वेगवेगळ्या कीटकांचा, जसं की मच्छर, माशा, चिलटे, पाली, झुरळं, उंदीर ह्यांच्यामुळे आपल्या स्वयंपाकघरातील अन्नपदार्थ, आपल्या स्वयंपाकघरातील भांडी, वस्तू ह्या कंटामिनेट होऊ शकतात, त्यांच्यावर त्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो। आपल्या नकळत ह्या गोष्टी होत असतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही। प्रत्येक गृहिणी ही आपापल्या परीने आपलं किचन, आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ ठेवत असतं, पण काही गोष्टी दुर्लक्षित झाल्यामुळे किंवा काही त्रुटी राहिल्यामुळे असं होत असतं। आणि ह्या त्रुटी राहू नये म्हणून मी काही थोडक्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर चला पाहूया आपण काय काय करू शकतो। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसभर स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक केल्यानंतर आपला किचनचा ओटा, आपली गॅसची शेगडी आणि आपलं किचनचं बेसिन हे रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ करायला हवं। तिथे कोणतीही खरकटी भांडी किंवा कचरा, घाण असू नये। अगदी क्लीन करून आपण रात्री झोपलं पाहिजे। प्रत्येक गृहिणी बऱ्याच अंशी ही स्वच्छता करत असते, पण काही त्रुटी राहिल्यामुळे आणि नंतर काही काळजी न घेतल्यामुळे प्रादुर्भाव हा होतच असतो। तर हा प्रादुर्भाव कसा होतो, तर आपण जरी रात्री किचन स्वच्छ धुतलं किंवा पुसलं तरी सुद्धा जेव्हा आपण रात्री झोपतो, किचनमध्ये अंधार करतो, तेव्हा वेगवेगळ्या कीटकांचा संचार आपल्या स्वयंपाकघरात होत असतो, जसं की पाली, उंदीर, झुरळं, मच्छर, चिलटे आणि आपल्या भांड्यांवरती, आपल्या ओट्यावरती, आपल्या शेगडीवरती ते मुक्त संचार करत असतात, फिरत असतात आणि त्यामुळे हा प्रादुर्भाव होत असतो। मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर सकाळी उठल्यानंतर आपण किचनचा प्लॅटफॉर्म, शेगडी ही पुन्हा एकदा एखादा डिसइन्फेक्टंट स्प्रे वापरून, म्हणजे कॉलिन सारखा स्प्रे वापरून स्वच्छ पुसून घेतलं पाहिजे आणि नंतरच पुन्हा सकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली पाहिजे। ह्यामुळे काय होतं की रात्री जर झुरळ, पाली काही आपल्या गॅसवर किंवा आपल्या भांड्यांवरती किंवा आपल्या ओट्यावरती फिरले असतील, ते स्वच्छ केल्यामुळे त्यांच्यापासून काहीही धोका राहत नाही आणि आपण अगदी निरोगी राहतो। तर आता आपण किचनचा ओटा, किचनची शेगडी स्वच्छ कशी करायची, त्यानंतरही त्याची काळजी कशी घ्यायची हे पाहिलं। परंतु हे स्वच्छ करण्यासाठी आपण जे नॅपकिन्स वापरतो किचनमध्ये, त्यांची सुद्धा स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे। हे नॅपकिन दिवसभर रोज वापरल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी गरम पाण्यामध्ये डिटर्जंट घालून सोक करून स्वच्छ धुणं आणि त्यानंतर ते सूर्यप्रकाशामध्ये सुकवून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। नाहीतर ह्याच्यातूनच बराचसा प्रादुर्भाव आपल्या अन्नपदार्थांमध्ये होत असतो। आपण आपली ताटं, भांडी ह्याच्याने पुसत असतो आणि त्यातूनच आपलं अन्नपदार्थ सुद्धा कंटामिनेट होत असतात, दूषित होत असतात। तर हे सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यासाठी काय करायचं, तर अशा पद्धतीचे किचन टॉवेल्स मिळतात। हे छोटे असतात, स्वच्छ करण्याच्या दृष्टीने सुद्धा चांगले असतात। तर हे तुम्ही जर वापरले, म्हणजे किचनवर काही सांडलं, काही खरकटं पुसायचं असलं, तर तुम्ही हे जर नॅपकिन्स वापरले तर आपले इतर जे कॉटनचे नॅपकिन्स आहेत ते तितकेसे घाण होत नाही, त्यांना दुर्गंधी येत नाही, त्यांना डाग पडत नाही आणि ते स्वच्छ राहतात। त्यामुळे हे तुम्ही नक्की करून पहा। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची अजून एक गोष्ट ज्याच्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो, ती म्हणजे आपण किचनमध्ये जे ब्रश, वायपर वापरतो त्यांची स्वच्छता सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। त्यांची स्वच्छता वेळोवेळी झालीच पाहिजे। त्याचप्रमाणे हे ब्रश किंवा हे वायपर हे ठराविक कालावधीनंतर चेंज केले पाहिजेत। वर्षानुवर्ष जर तुम्ही तेच वापरत राहिले तर त्यांच्यामध्ये खूप सारी घाण जमा होते, त्यांच्यामध्ये काळी मळी जमा होते आणि आपण जेव्हा ते हाताळतो तेव्हा आपल्या हाताला ते लागत असतं आणि आपल्या हातामुळे आपले अन्नपदार्थ, आपल्या वस्तू ह्या कंटामिनेट होत असतात। तर ह्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि दुर्लक्ष होण्यासारख्या आहेत, म्हणून मुद्दामूनच सांगितल्या, तर ह्याकडे सुद्धा लक्ष ठेवा। आता तुम्हाला मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। आपण घरामध्ये भांडी जर स्वतः घासत असू तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर आपल्याकडे मदतनीस असेल, म्हणजे आपल्याकडे भांडी घासायला जर ताई येत असतील, तर आपण सर्रास आपले चहाचे कप किंवा आपले पाणी पिण्याचे ग्लास त्यांच्याकडे घासायला देत असतो। तर हे टाळलं पाहिजे। ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते। जेव्हा आपण हे ग्लास किंवा हे कप त्यांच्याकडे घासायला देतो तेव्हा ते स्वच्छ घासतीलच ह्याची गॅरंटी नसते किंवा व्यवस्थितपणे ते विसळलेले असतील ह्याची गॅरंटी नसते। त्यामुळे काय होतं की जेव्हा लहान मुलं किंवा आपल्या घरातील माणसं ह्या ग्लासमधून पाणी पितात तेव्हा त्याला एक वेगळा स्मेल, एक ओस म्हणतो आपण, वेगळा वास येतो
आणि बरेचदा लहान मुलांना वगैरे पाणी पिताना असा वास आल्यामुळे उलटी होऊ शकते किंवा उलटीसारखं वाटू शकतं. तर हे तुम्ही कधीतरी अनुभवलं असाल. त्यामुळे हे ग्लास किंवा आपले चहाचे कप हे आपण स्वतः स्वच्छ घासले पाहिजेत. त्याचबरोबर स्वच्छ घासताना अजून एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे घासल्यानंतर आपण जे डिटर्जंट किंवा लिक्विड सोप वापरतो तो स्वच्छ निघून गेला पाहिजे इतपत ते धुतले पाहिजेत. आणि इतर कोणतीही व्यक्ती ते करू शकत नाही. त्यामुळे आपण स्वतः ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आणि जर ह्या ग्लासमध्ये तो साबण किंवा ते लिक्विड तसंच राहिलं, स्वच्छ धुतलं गेलं नाही, तर जेव्हा आपण त्यामध्ये पाणी, चहा काहीही पिऊ तेव्हा त्याच्यामध्ये ते मिक्स होणार आणि ते आपल्या पोटामध्ये इनडायरेक्टली जाणार आहे. हल्ली कॅन्सरचं प्रमाण किती वाढलेलं आहे आणि अशा पद्धतीच्या लिक्विडमध्ये वेगवेगळी रसायने वापरली जातात आणि ते आपल्या पोटामध्ये जर सतत जात राहिलं तर त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला नक्कीच धोका आहे. तर ही गोष्ट तुम्ही नक्की आवर्जून केली पाहिजे. आता किचनमध्ये सगळ्यात जास्त दुर्लक्षित होणारी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे आपला खलबत्ता. खलबत्ता आपण स्वच्छ धुवून रात्री किचनमध्ये एका कोपऱ्यात ठेवून देतो, परंतु रात्री त्यावरती झुरळं, पाली किंवा मच्छर, चिलटं ही बसत असतात. ह्याच्याकडे आपलं लक्षच नसतं. आपण धुतलेला असतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण तो तसाच वापरतो. परंतु जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष ठेवलं तर त्यामुळे आपण त्यामध्ये सकाळी लसूण वगैरे ठेचला किंवा आलं ठेचलं चहासाठी तर ते कंटामिनेट होऊ शकतं. त्याच्यावर जर पाल फिरलेली असेल तर किती भयंकर आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्यासाठी मी काय आयडिया केलेली आहे तुम्हाला दाखवते. तुम्हालासुद्धा ती नक्कीच आवडेल आणि त्याचा फायदासुद्धा होईल. तर पहा, मी माझ्या खलबत्त्याला अशा पद्धतीने एका झाकणाचं कॅप बसवलेली आहे. त्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये काही पाली वगैरे शिरण्याची शक्यता राहत नाही आणि आपला खलबत्ता आहे तो अगदी सेफ राहतो आणि पुन्हा वापरण्यासाठी तयार असतो. तर ह्यासाठी मी जे झाकण वापरलेलं आहे तर माझ्याकडे अशा पद्धतीने चितळ्यांचा तुपाचा डबा आहे. ह्याचं झाकण मी इथे यूज केलेलं आहे. तर हे बघा, ह्या झाकण्याला मी असं गोलाकार कट करून घेतलेलं आहे आणि कट करण्यासाठी मी अशा पद्धतीने हे जे टोक्या येतो, ह्याला मी टोक्या बोलते, ह्याला एक टोक असतं आणि इथे हँडल असतं. तर हे आपण गॅसवरती तापवलं की आपल्याला ह्या झाकणांना छिद्र पाडता येतात. आपल्या कुंड्यांना वगैरे छिद्र पाडण्यासाठी मी हेच वापरते. तर त्याच्यानेच मी ह्याला जवळजवळ छिद्र पाडल्यानंतर मग सुरीने ते कट करून घेतलेलं आहे. आणि कट करताना साधारण ते फिक्स राहील अशा पद्धतीने कट करायचं आहे. तर त्यासाठी हा जो बत्ता आहे तो ह्या खलाला जिकडे टच होतो त्याचा मी व्यास घेतलेला आहे दोरीने मोजून आणि त्या अंदाजाने हा गोल कट करून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं की तो असा फिक्स बसतो, म्हणजे कुठेही गॅप राहत नाही. बघा, इथेही गॅप राहिलेला नाही आहे आणि इथे सुद्धा गॅप राहिलेला नाही. त्यामुळे मध्ये काही जाण्याची शक्यता राहत नाही आणि आपलं खलबत्ता अगदी स्वच्छ राहतो. तर खलबत्त्याला कॅप बसवण्याची ही आयडिया तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा. अशा वेगवेगळ्या युक्त्या वापरून आपण आपलं स्वयंपाकघर हे वेगवेगळ्या कीटकांपासून स्वच्छ आणि सुरक्षित ठेवू शकतो. तर आज मी तुम्हाला माझ्या परीने जे जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये काळजी घ्या, स्वच्छता ठेवा, म्हणजे आपल्या मुलाबाळांचे, आपल्या घरातील माणसांचे आरोग्य हे चांगलं राहील. आपलं किचन स्वच्छ राहील. जास्तीत जास्त किचनमध्ये वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भावसुद्धा कमी होईल. तर हे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच अर्पणा म्हात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.